नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, जसं की सर्वांना माहीतच आहे, आर-टीचा जो पहिला राऊंड आहे या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. यामध्ये काही पालकांचे नावं वेटिंग लिस्टमध्ये लागलेले आहेत. तर बरेच पालकांच्या या ठिकाणी प्रश्न आहे की वेटिंग लिस्टमधले जे विद्यार्थी आहे याचा नंबर लागणार आहे का, किंवा यांना संधी मिळणार आहे का, किंवा दुसरी सोडत जी आहे किंवा सेकंड राऊंड आहे तर तो लागणार आहे का, लागणार असेल तर मग कधीपर्यंत लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटनही प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला आर-टी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आर-टीचं जे स्टेटस रिपोर्ट आहे, म्हणजे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज किती जागा आहेत, किती टोटल ॲप्लिकेशन होते, किती सिलेक्शन झालेले आहे आणि कन्फर्म ॲडमिशन आतापर्यंत किती झाले आहेत आणि किती व्हॅकन्सी या ठिकाणी राहणार आहे. मग त्यानंतर जे पुढचे जे प्रवेश आहे, जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहे यांना संधी देण्यात येणार आहे की नाही ते सुद्धा आपण सविस्तर बघून घेऊयात. या ठिकाणी जसं की अहमदनगरमध्ये बघा, एकूण स्कूल होते 357, त्यानंतर त्यामध्ये व्हॅकन्सी होती 3023, टोटल ॲप्लिकेशन त्यासाठी आले होते 7387 आणि त्यामध्ये सिलेक्शन झाले आहे, म्हणजे सिलेक्शन झालं आहे विद्यार्थ्यांचं 2901. म्हणजे व्हॅकन्सी तिथं 3023 होते आणि सिलेक्शन या ठिकाणी 2901 पर्यंत या ठिकाणी झालेली आहे आता फक्त. आणि त्यामधून फक्त आतापर्यंत जे आहेत 248 ॲडमिशन जे आहेत तर ते कन्फर्म झालेले आहेत, म्हणजे पालकांनी जे आहेत आपले प्रवेश कन्फर्म या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे जर आता 2901 विद्यार्थ्यांमधून जर पालक आपले ॲडमिशन या ठिकाणी कन्फर्म केले नाहीत किंवा काही कारणास्तव व्हेरिफिकेशन कमिटीने यांचे प्रवेश रद्द केले, म्हणजे या ठिकाणी जर व्हॅकन्सी मग राहत असेल तर नक्कीच जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी संधी देण्यात येत असते. म्हणजे या ठिकाणी असलेले जे सिलेक्शन विद्यार्थी आहेत डिस्ट्रिक्ट वाईज, यामध्ये जर कन्फर्म ॲडमिशन पूर्णपणे झाले नाही, म्हणजे पूर्ण व्हॅकन्सी या ठिकाणी फिल झाली नाही, तर नक्कीच जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहेत यांना सेकंड राऊंडमध्ये जे आहे तर या ठिकाणी संधी देण्यात येत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता दुसरा राऊंड लागणार कधी आहे, तर या ठिकाणी पहिली जी सोडत या ठिकाणी जाहीर केलेली आहे, तर या विद्यार्थ्यांना म्हणजे या पालकांना जे आहेत 31 जुलै 2024पर्यंत या ठिकाणी आपले प्रवेश कन्फर्म करण्यासाठी या ठिकाणी मुदत दिलेली आहे. जर 31/7/2024पर्यंत या पालकांचे या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी कन्फर्म पूर्ण झाले तर नक्कीच लगेचच जे आहेत तर 31 जुलैनंतर जे आहेत म्हणजे पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये लगेचच या ठिकाणी दुसरा राऊंड जाहीर करण्यात येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर व्हॅकन्सी या ठिकाणी बाकी असेल तर नक्कीच सेकंड राऊंडसुद्धा या ठिकाणी ऑगस्टमध्ये डिक्लेअर केला जाऊ शकतो. यासोबत इतर डिस्ट्रिक्टचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अकोलाचं या ठिकाणी टोटल व्हॅकन्सी होती 2014 आणि यामध्ये सिलेक्शन बघा किती झालेले विद्यार्थ्यांचे 1918 आणि आतापर्यंत कन्फर्म ॲडमिशन झालेले फक्त 118. अशा पद्धतीने अमरावतीसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हॅकन्सी होती 2396 आणि त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे 2300 विद्यार्थ्यांचा. अशा पद्धतीने बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. पण यामधून भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहेत तर ते डॉक्युमेंट व्यवस्थित राहत नाही किंवा त्यांनी प्रवेश ऑलरेडी कुठंतरी घेतलेले आहेत म्हणून ते प्रवेश होत नाही. मग ती जी व्हॅकन्सी असते तर त्यामध्ये जे आहेत तर तुमचे या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना घेण्यात येत असते. म्हणून वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कमी नंबर आहे त्यांचे भरपूर चान्सेस असतात नंबर त्यांचा लागू शकतो. आणि दुसरा राऊंड जो आहे तर तो पहिला राऊंड पूर्णपणे या ठिकाणी झाल्यानंतरच, म्हणजे पूर्ण प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतरच लागण्याची शक्यता असते. पूर्ण व्हॅकन्सी वगैरे किती आहे, किती पूर्ण ॲडमिशन वगैरे झालेले आहेत यावरतीच ते डिपेंड असते. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.